तर नमस्कार मंडळी. आणि आज आहे 4 जानेवारी 2025 आणि वाजलेले आहे संध्याकाळचे 4. आणि आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. आणि टोटल आम्ही 1100 किलोमीटर आमचे जाऊन येऊन होतील. त्याच्यातले 800 का 900 किलोमीटर आम्ही 2 दिवसामध्ये केले. तर आमचा राऊट होता खारघर, नरसोबावाडी, कोल्हापूर. तो हायवेवाला होता. ते एका दिवसामध्ये 450 आणि दुसऱ्या दिवसामध्ये कोल्हापूर नाही, दुसऱ्या दिवसामध्ये कोल्हापूर, अनुस्कुरा घाट, लांजा, भाटी, श्रीवर्धन हे अजून एक 475 किलोमीटर वगैरे तुम्ही पकडा. म्हणजे टोटल जाऊन येऊन अंदाजे 900 किलोमीटर झाले. बाकीचे 200 किलोमीटर आपला परतीचा प्रवास असं हे आहे. तर आता फोर्स गुरखाप तुम्ही बद्दल बोलायचं तर अं, आपण फुल पॅसेंजरमध्ये बसलेलो. लगेज पण होतं आणि प्लस गावी पण आमचं सामान ॲड ऑन झालं. तर तुम्ही आता लास्ट त्याच्यामध्ये बघितलं असेल तर लगेज मॅनेजमेंट कसं आम्ही केलेलं आहे, त्याचं आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बनवला. आणि आता जनरली मला वाटतं पुढे 2, मध्ये 2 आणि पाठी 1 असं कॉन्फिगरेशन ठीकठाक आहे असं वाटतंय. आणि आज तुम्ही बघितलं तर आई पण पाठी बसलेली आहे, पण तिला आम्ही जे स्टेप्स घेतले आहेत त्याच्यामुळे चढताना आणि उतरताना पण असा काही एवढा मेजर त्रास झाला नाही. तर 1100 किलोमीटरचा रिव्ह्यू असा आहे की गाडी चालवायला एकदम छान आहे. ए सी तर सुपर डुपर आहे. आणि मधला जो ब्लोअर आहे त्याच्यामध्ये पण कूलिंग आहे. आणि जे कूलिंगचं जे एअर आहे ती पाठच्या माणसांपर्यंत पण बरोबर पोचते. बसायला जरा त्रास आहे, जो सुरभी तुम्हाला नंतर आता सांगेलच. आणि अ, 3 जण होते. जनरली तुम्ही एक्सामध्ये बसाल तर एक्सा जर अशी वाईड आहे, त्या पर्स्पेक्टिव्हने आम्हाला म्हणजे इकडे हे वाटलं. पण मधली समजा एकदम हट्टीकट्टी माणसं नसतील तर मध्ये पण बसायला ओके आहे. क्रुझिंग स्पीड आम्ही ऑन अन ॲव्हरेज मला वाटतं 90 ते 100 च्यामध्ये क्रुझिंग केलेली. आणि काय काय ह्याच्यामध्ये मी 120 पर्यंत पण गेलेलो. आणि आम्ही ते सीटमध्ये थोडंसं कुशनिंग पण टाकलेली आहे. त्याच्यामुळे जरासं मे बी एक ॲडव्हांटेज पण दिसतो. ॲव्हरेज मला असं वाटतंय जनरली आता मी व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामध्ये 9चा ॲव्हरेज आला आहे विथ फुल पॉवर मोड. आणि जनरली घाटांमध्ये सेकंड गिअरच आणि काही काही ह्याच्यामध्ये थर्ड गिअर टाकायला टाकणं म्हणजे सेकंड सेकंड थर्ड तुम्ही असं बोलू शकता. भाटेमध्ये तर एकदमच मला तर असं वाटलेलं की बाबा जाईल की नाही जाईल. पण गाडी अ, गेली. आणि सगळीकडे एकदम लुक्सच्या बाबतीमध्ये एकदम लुक्स तर एकदम किलर लुक्स आहेत. एकदम एकदम जबरदस्त आहे. तर गाडीमध्ये काय चांगलं होऊ शकलं असतं? एक तर क्लिअर आहे की स्टिअरिंगचा जो व्हील आहे, ते खूपच मोठं आहे. तर ते थोडंसं छोटं झालं असतं तर चांगलं झालं असतं. गाडीमध्ये आतमधला जो कॅबिनचा जो आवाज आहे, तो पण एकदम एन-व्ही-एच लेव्हल मीडियम तुम्ही बोलू शकता. कंपेअर टू म्हणजे मी हेक्साबरोबर कंपेअर करेन तर. एन-व्ही-एच लेव्हल आहेत. आणि ते मला वाटतं जेव्हा मी डॅम्पिंग वगैरे करीन, तेव्हा ते होईल. लगेज समजा तुम्ही 5 आणि 6 माणसं जातायत, तर लगेजसाठी तुम्हाला काहीच जागा उरत नाही. कंपल्सरी तुम्हाला वरचा जो आपला कॅरियर आहे ते यूज करायचं. तर आम्ही वॉटरप्रूफ बॅग आणि ताडपत्री ॲज अ सोल्युशन घेतलं. आणि ते कार्गो नेट आणि आमच्याकडे रॅचेट स्ट्रॅप आहे. सामान आम्ही त्याच्यामध्ये पण मला वाटतं 175 किलोमीटर, 200 किलोमीटर चालवली. तर सामान अजिबात हललं नाही. आणि अंदाजाने 7 ते 8 बॅगा वरती विथ जो जेरिकॅन आहे, तो एकदम आरामदायक राहतो.
तर पुढे आता तुम्ही आवाज ऐकाल सुरभीचा. तर सुरभी तुम्हाला सांगेल की पॅसेंजर पर्स्पेक्टिव्हने मला खूप जणांनी विचारलेलं आहे की काय अनुभव आहे. तर ती स्वतः सांगेल तुम्हाला. आणि आता तुम्ही पुढचा आवाज ऐकाल तो आहे सुरभीचा. ओव्हर टू सुरभी. नमस्कार, मी सुरभी. आता मी तुम्हाला माझा अनुभव फोर्स गुरखामधला आहे तो शेअर करते. समीरनी जो त्याचा अनुभव सांगितलेला आहे तो त्यांचा ड्रायव्हिंग सीट किंवा ॲज अ ड्रायव्हर या अनुषंगाने सांगितलेला आहे. आता मी फ्रंट सीट, मिडल सीट आणि बॅक सीट अशा तिन्ही सीटवरती बसलेली आहे. त्यामुळे मी आता तुम्हाला सांगते मला कसं वाटतं ते. फ्रंट सीट तर एकदम मस्त किंग सीट आहे ती आणि बॅक सीट पण छान आहे. तिथे पण कम्फर्टेबल बसू शकतात दोघं जण. पण मला जे असं वाटलं ते आहे मिडल सीटवरती. मिडल सीटमध्ये म्हणजे आता तो आम्ही आधी प्रवास चालू केला खारघर टू कोल्हापूर. तो आम्ही आलटून-पलटून हेक्सा आणि गुरखा दोन्ही गाड्यांमध्ये बसलेलो. त्यामुळे मी तेव्हा काही तिकडचा अनुभव शेअर करू शकत नाही. पण जेव्हा कोल्हापूरवरून आम्ही श्रीवर्धनला येण्यासाठी आमचा जो प्रवास चालू केला, त्याच्यामध्ये कोल्हापूरला बसताना आम्ही तिघी जणी, मी, माझी आई आणि गार्गी अशा आम्ही तिघी जणी मध्ये बसलेलो. सासूबाई आणि समीर पुढे होते आणि आम्ही तिघी अशा व्यवस्थित आहोत. असं काही नाही की अगदीच बारीक माणसं मधल्या सीटवर बसलेली आहेत. त्यामुळे तरी बारीक माणसं बसली तरी मे बी ती कम्फर्टेबल बसू शकतात. पण आम्हाला आमचे पर्स आणि बॅग्स घेऊन तिथे कम्फर्टेबल वाटलं नाही. कोल्हापूरवरून आम्ही साधारण 1.5-2 तासांनी गेलो आणि मला असं वाटलं की खूप कंजेस्टेड होते, नाही होते बसायला ठीक. म्हणून मी समीरला म्हटलं की आपण पुढे कुठेतरी चेंज करू आणि मग गार्गीला पाठी पाठवून आम्ही दोघी जणी कम्फर्टेबल बसू शकतो. कारण माझ्या आईला पण थोडासा प्रॉब्लेम होत होता मध्ये बसताना, वयानुसार तिचा पायाचा थोडा इश्यू होताच. मग त्यामुळे आम्ही जेव्हा राजापूरच्या जवळ गेलो तेव्हा तिथे एक रायपाटण म्हणून एक छोटंसं आम्हाला गाव लागलं. तिथेच आम्ही जेवणासाठीही थांबलो. कारण मध्ये काही दुसरा पर्याय तर आम्हाला दिसत नव्हता आणि जेवणाची वेळ झालेली होती म्हणून आम्ही तिथे थांबवलो. जेवलो आणि मग जेवल्यानंतर तिथून मग आम्ही पुढे गेलो. तेव्हा जाताना आमची सिटिंग अरेंजमेंट चेंज करून गार्गी पाठी बसली आणि आम्ही दोघी मध्ये, आई आणि समीर पुढे असं बसलेलो आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण ओणीपर्यंत तो एक घाट रस्ताच होता. आम्ही अनुस्कुरा घाट केला. छान वाटलं आम्हाला. एकदम मस्त अनुभव होता. फक्त आम्ही कोणी गाडीतून उतरलो नाही कारण आम्हाला तेव्हा जरासा कंटाळा आलेला. समीरच एकटे उतरले. पण गाडीतून सुद्धा छान वाटत होता तो घाट. आणि नंतर ओणी ते लांजा जो NH-66 आहे, तो सुद्धा एक म्हणजे सगळे आता तसे घाटच आहे. पण आता रस्त्याच्या रुंदीकरणामुळे सगळे जरा आता घाट कमी, हायवे जास्त असं वाटतात. पण एक प्रकारचे ते घाटच आहेत सगळे. तिकडचाही अनुभव छान होता. गाडी एकदम मस्त पळत होती. आणि नंतर जेव्हा 2 जण आम्ही मधल्या सीटवर बसलो तेव्हा जरा जास्त कम्फर्टेबल. तिथून मग आम्ही भाटेनंतर रत्नागिरी करून असं परत सगळा पूर्ण घाट रस्ता. कशेडीचा आमचा एक मस्तपैकी नवीन जो बोगदा आहे तो, असं वाटलंच नाही की कशेडीच्या घाटातून जातोय आपण. पण थोडी रात्र झाल्या असल्यामुळे ऍक्च्युअल जे पूर्वी अनुभवले घाट आहेत ते आता थोडेसे नीट अनुभवता आले नाही. पण वळणं भरपूर आहेत. फक्त रस्ता ब्रॉड केल्यामुळे तो एवढा अनुभवता आला नाही. आणि दुसरं असं की तिथून पुढे पोलादपूरचा घाट वगैरे काहीच कळलं नाही. नंतर मग आम्ही जेव्हा एक महाडला थोडंसं डिनरसाठी थांबलो विसावामध्ये, तिथून पुढे आम्ही गेल्यावरती तिथून पुढे जरा आपल्या हायवेचं काम अजून बाकी आहे गोरेगाव पासून पुढे. आणि तिथे ठीक आहे म्हणजे गुरखा चालवायला तर एकदम मस्त. समीरनी तर जिथे जिथे मस्तपैकी स्पीड भेटला तिथे तिथे रस्ता मोकळा भेटला तर आम्ही आरामात जी 80-90 ची रेंज होती ती क्रॉस करून आम्ही 120 पर्यंत गेलेलो होतो. त्याच्यातही गाडी म्हणजे बसणाऱ्यांना एकदम कम्फर्टेबल आहे. त्याच्यात काही तो इश्यूच नाहीये. नंतर तो माणगाववरून न जाता यावेळेस आम्ही तिथून कोकणातून येत असल्यामुळे गोरेगाववाला रस्ता पकडला. तो श्रीवर्धनला जाणारा होता. जनरली मुंबईवरून जाताना आम्ही माणगाव पकडतो. पण गोरेगावचा रस्ता मी स्वतःही खूप वर्षांनी अनुभव केला आणि रात्रीची वेळ आणि एकदम घाट रस्ता आणि रस्त्यावरती एकही गाडी नव्हती. म्हणजे आम्ही म्हटलं आता एखादी गाडी येईल, आता एखादी गाडी येईल, पण नाही. आणि अगदी आम्ही शांतपणे गाडी चालवली म्हणजे समीरनी. कारण असं वाटत होतं की अरे खूप वळणवळण आहेत, खूप वळणवळण आहेत. आणि आम्ही स्पीड तेव्हा जास्त घेतलाच नाही. कारण एक तर रात्रीची वेळ आणि दुसरी म्हणजे खूपच सुनसान रस्ता होता. आरामात आम्ही म्हसळा नंतर श्रीवर्धन केलं. त्याच्यानंतर मग नंतर साधारण आमची कोल्हापूर ती रत्नागिरी जी जर्नी होती, सॉरी कोल्हापूर ते श्रीवर्धन जी जर्नी होती ती आम्हाला एक 13 तास लागले. कारण त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन असल्यामुळे आणि स्पेशली माझ्या आईला थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही थोडं थांबत थांबत येत होतो. कारण तिला जास्त वेळ बसून पाय आखडून जाणार, मग चालायला परत त्रास होणार, या हिशोबाने आम्ही थोडंसं ब्रेक घेत घेत येत होतो. आणि एक साधारण 11:30च्या वेळेस आम्ही रात्री श्रीवर्धनला पोहोचलो. आणि माझ्या सासूबाईंचं वय आहे तेच आहे 78 आणि माझ्या आईचं वय आहे साधारण 72 आहे. तरी पण दोघींनी गाडीमध्ये व्यवस्थित बसून व्यवस्थित जर्नी केली. आणि तिथून तर श्रीवर्धनवरून मुंबईला येताना तर माझ्या सासूबाई पाठी बसलेल्या. त्या म्हणाल्या आता मी पाठी बसते. समीरनी लगेच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वरती ठेवलेलं होतं, कॅरियरवरती बॅगा ठेवलेल्या होत्या.
गार्गी पुढे बसलेली, मी आणि माझी आई मधल्या सीटवर बसलेली. पण तिथेही आम्ही मध्ये हायवेमध्ये एक ब्रेक घेतला. तेव्हा सासूबाईंनी विचारलं, की "तुम्ही बसायला पाठीमागे कम्फर्टेबल आहेत ना?" तर त्या म्हणाल्या, "हो, मी एकदम मस्त कम्फर्टेबल आहे." आणि आम्ही ती एक स्टेप्स घेतलेली आहेत. 1 नाही 2 घेतलेल्या आहेत. त्यामुळे ते माझी आई आणि सासूबाई दोघींना चढायला त्याच्यामुळे एकदम कम्फर्टेबल आहे. जमल्यास आम्ही त्याचाही एखादा व्हिडिओ टाकू असं समीरने तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या दोघींपैकी जे कोण कम्फर्टेबल असेल त्यांच्यासोबत तो व्हिडिओ बॅक साइडनी आम्ही तो चढताना काढू आणि तुम्हाला दाखवून देऊ. त्याच्यानंतर आम्ही श्रीवर्धनवरून साधारण एक 3 तासामध्ये मुंबईला आलो. हायवे तर खूप मोकळा होता. त्यामुळे ॲज युजुअल आम्ही गाडी परत 100च्या वर नेलेली होती आणि व्यवस्थित जर्नी झाली आणि साधारण 3.5 तासात आम्ही बरोबर 1 आठवड्याने आमच्या घरी पोहोचलो. धन्यवाद. तर तुम्ही बघाल ना, तर फोर्स मोटर्सचं तसं एक कौतुक मे बी करावंसं वाटतंय. कारण का त्यांनी जे या प्राईस ब्रॅकेटमध्ये पॅकेज दिलंय, ते पॅकेज खरोखर म्हणजे मानण्यासारखं आहे. म्हणजे डिफ्लॉक्स म्हणा किंवा टायर म्हणा किंवा पॉवर मोड आणि 4x4 तर ट्रान्सफर केस हे एकदमच एक्सपेन्सिव्ह व्हेकल्समध्ये जाणवायला मिळतं. ऑफकोर्स थार आहे, पण थारचं मला असं वाटतंय मोर फॅमिली ओरिएंटेशन आता झालेली आहे थार आणि ते सगळं प्रिडॉमिनली असं जस्ट एक सॉर्ट ऑफ शोबाजीचं आहे. पण गुरखा प्रॅक्टिकल आहे, डिमांडिंग पण आहे. मला सर्व्हिसेसमध्ये वगैरे तुम्हाला त्या गाडीचं नॉलेज असणं खूप जरुरी आहे. म्हणजे ती फिल इट शट इट फॉरगेट इट वाली गाडी नाही आहे. जे गाडीचा जो ओनर आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट गाडीमध्ये खूप असते आणि आम्हाला तरी ओके वाटली गाडी. असं लाँग ड्राईव्हला आणि लाँग ह्याच्यामध्ये तर जाऊच शकतेच. तर हा होता आमचा एक 1100 किलोमीटरचा ट्रॅव्हल आणि रिव्ह्यू. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.